फाल्गुन वद्य अमावस्येचा इतिहासातील चित्तथरारक, अंगावरती शहारे आणणारा व मन व्यथित करून टाकणारा हाच तो काळा दिवस. सुमारे 325 वर्षा अगोदर तुळापूरच्या मातीत रक्तरंजित इतिहास घडला. सह्याद्रीच्या डोंगरकड्या ह्या क्रूर कृत्याला फक्त पाहत होत्या. अमावस्येच्या काळ्या कुट्ट अंधारात भीमा इंद्रायणीच्या संगमावरती स्मशान शांतता पसरली होती. ती वाट पाहत होती उद्याची. उद्या म्हणजे नेमकं काय आणि कशाची? कारण उद्या साजरी होणार होती चैत्र शुद्ध प्रतिपदा, मराठी नववर्ष दिन, गुढीपाडवा. 11 मार्च 1689 हाच तो दिवस होता. मनुस्मृतीच्या कायद्याची अंमलबजावणी आज तंतोतंत झाली होती. याच दिवशी संभाजीराजांच्या देहाचे लचके तोडले गेले. रक्ताच्या रंगपंचमीने मनुवाद्यांनी शिमगा साजरा केला. शंभूराजांच्या तेजपुंज शरीरातील शौर्याचं रक्त आज इंद्रायणीत सांडलं. ही इंद्रायणी या वीर मरणाची एकमेव साक्षीदार. आज तीही पावन झाली होती, थरारली होती. कारण तिच्या काठावर भाल्याच्या टोकावर शंभूराजांचं मस्तक अडकवून गुढी उभारली गेली होती. शरीराचा सापळा टांगून त्याभोवती कडुलिंबाची पानं बांधली गेली होती. गुढीपाडव्याच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत. श्रीराम विजयी होऊन आले म्हणून गुढ्या उभारल्या असं काहींचं म्हणणं आहे. जर या विधानामध्ये तथ्य असेल तर हा सण महाराष्ट्रापलीकडे कुण्या राज्यात का साजरा होत नाही? नेपाळ हे हिंदू राष्ट्र आहे, तर मग नेपाळमध्ये श्रीराम विजयाचं प्रतीक म्हणून पाडवा साजरा होतो का? महाराष्ट्र वगळता बाकी इतरत्र अशी गुढी न उभारता भगवा उभारला जातो. दुसरे एक मत असे सांगितले जाते की टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची. हा संत चोखोबा यांचा अभंग 12व्या शतकातील, ज्यामध्ये गुढी हा शब्द आला आहे. वारकरी धर्मामध्ये पंढरीच्या वाटेवरती भगवी पताका खांद्यावर घेण्यालाच चोखोबा गुढी असे संबोधतात. चोखोबांची गुढी ही उलटा गडवा नव्हे. तिसरे मत आणखी असं सांगतात की हा सण पूर्वापार चालत आलाय. संभाजीराजांच्या बलिदानाशी याचा संबंध नाही. पूर्वापार चालत आलेला सण म्हणून ग्राह्य धरूया. पण शिवरायांच्या, शहाजीराजांच्या काळात कधीही हा सण साजरा झाल्याची नोंद इतिहासात का नाही? वरील मतांतरांचा स्पष्ट अर्थ असा आहे की मानवतेच्या मारेकऱ्यांनी या दिवसाला उत्तेजन देण्यासाठीच चैत्र शुद्ध प्रतिपदा निवडली. 40 दिवसांमध्ये महाराजांना ते कधीही ठार करू शकले असते. तत्कालीन बखरकार भीमसेन सक्सेना, ईश्वरदास नागर यांनी शंभूराजांच्या कैदेबाबत इतिहासात तारीखवार नोंद केली आहे. त्यांच्या मते 1 फेब्रुवारी 1689ला महाराज संगमेश्वरी कैद झाले. तिथून त्यांची राजवस्त्र व जिरेटोप काढून तख्ता कुलाह म्हणजे विदूषकी कापड व लाकडी टोपी चढवली गेली. कवी कलशासमवेत 6 दिवस त्यांची जाहीर धिंड काढली गेली. 7 फेब्रुवारीस रक्तबंबाळ शरीर लोखंडी साखळदंडामध्ये कैद करून वढू तुळापूर येथील संगमेश्वराच्या औरंगजेबासमोर हजर केले गेले. इतके दिवस त्यांच्या पोटात पाण्याचा एक थेंब व अन्नाचा एकही कण नसताना निधड्या छातीने शंभूराजे औरंगजेबास भिडले. त्याच्यासमोर यकिंचितही मान न झुकवता, त्यास ताजीम न देता त्याने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी अजिबात दाद दिली नाही. त्या प्रश्नांचं स्वरूप असं होतं: 1. माझ्या फितूर झालेल्या साथीदारांची नावे. 2. खजिन्याच्या किल्ल्याचा पत्ता. मात्र वजीर आसदखानास शंभूराजांनी मोठ्या हिमतीनं झुकवले. हिंदुस्तानचा शहनशाह औरंगजेबही झुकल्याचे कलशा कवीनं काव्यात रेखाटले ते असे: यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लखत सिंदूर सम, खूब खेलयो रणरंग, राजन तुम हो सांच खरे, क्या खूब लढे हो जंग, तव तूप तेज निहारी के, तखत त्यजत अवरंग. 1 फेब्रुवारीस महाराजांचे डोळे मस्तकाच्या पात्रातून तप्त सळ्यांनी अलग केले गेले. 12 फेब्रुवारीस लोखंडी सांडशीनं
जीभ उखडली गेली. 13 तारखेला कानामध्ये तापलेलं शिसं ओतलं गेलं. नंतर हातापायांची नखं काढली गेली. अंग तलवारीच्या टोकानं सोललं गेलं. त्यावरती मिठाचं गरम पाणी टाकून शरीराला यातना दिल्या गेल्या व गुडघ्याच्या कटोऱ्या काढून त्यांचे हातपाय तोडले गेले. अशा अवस्थेतही शंभूराजे जिवंतच होते. 20 फेब्रुवारी ते 11 मार्चपर्यंत धर्माचे ठेकेदार का थांबून होते? त्यांचा शिरच्छेद त्यांनी 20 फेब्रुवारीलाच करायला हवा होता. मात्र ते मुद्दाम थांबले. 11 मार्चच्या अमावस्येसाठी रक्ताचा पाडवा साजरा करायला. शंभूराजांच्या हत्येतील मूळ आरोपी कोण? शिर्के की रंगनाथ स्वामी? गणोजी शिर्क्यांनी शंभूराजांना पकडून दिल्याचे अनेक संशोधकांचे मत आहे. मात्र या मताला कवडीचाही आधार नाही. शिर्क्यांच्या कन्या येसू राणीबाई साहेबांच्या हाती स्वराज्याची सूत्रे शंभूराजांनी दिलेली आहेत. हा विषय इथे सध्या बाजूला ठेवूया. सध्या प्रश्न हा येतो की संगमेश्वराच्या कैदेप्रसंगी संभाजीराजांसोबत पुढील काही निवडक 6 माणसे होती. त्यांची नावे: संगमेश्वराचे सेनापती महालोजी घोरपडे, दुसरे कवी कलश, तिसरे खंडो बल्लाळ, चौथे संताजी, पाचवे धनाजी आणि 6वा रंगनाथ स्वामी. मुकरब खान संगमेश्वरला चाल करून आल्याची वार्ता समजताच अत्यंत संयमाने 6ही जणांना एकत्र बोलावून महाराजांनी त्यांना युद्धास सज्ज राहून फळी फोडून आपापली सुटका करून पुढच्या मुक्कामाची दिशा ठरवली. ठरल्याप्रमाणे पहिल्या प्रहरी रात्रीस युद्धास सुरुवात झाली व वृद्ध महालोजी घोरपडे स्वराज्याच्या कामी आले. दुसऱ्या फळीत संताजी धनाजी फळी फोडून बाहेर निसटले. तिसऱ्या फळीत कवी कलश तर दस्तरखुद संभाजीराजे चौथी फळी फोडून निघाले. पण रंगनाथ स्वामी कुठचा कसा नव्हता? तो नेमका बिकट क्षणी कुठे होता? संभाजीराजांच्या मरण सोहळ्यात तो औरंगजेबाच्या अखत्यारीत कसा? कारण त्यानेच मुकरब खानास शरण येऊन फळी फोडून निसटून गेलेले संभाजीराजे जुन्या मंदिरात लपून बसल्याची खबर दिली. म्हणूनच मुकरब खानाचा वजीर आसद खान याने त्या पडक्या मंदिरास वेढा दिला व रौद्र शंभूराजे रंगनाथाकरवी पकडले गेले. पण इतिहासकारांनी गणोजी शिर्केंना खलनायक दाखवले. रामदास स्वामींच्या शिष्य संप्रदायातील एक प्रमुख म्हणजे रंगनाथ स्वामी. 11 मार्चच्या हत्येनंतर याचा उल्लेख कुठंच आला नव्हता. कारण शंभूराजांच्या क्रूर हत्येनंतर 64 भटांच्या घरांची संताजी व धनाजी यांनी तुळापूरला राख रांगोळी केल्याची नोंद रक्तरंजित तुळापूर या दुर्मिळ पुस्तकात आहे. या घरातील एक घर मुरार जगदेवाच्या वारसाचं व रंगनाथ स्वामीचं. हा रंगनाथ स्वामी पुढे पळून गेला व गोंडवन राजाच्या अखत्यारीत चंद्रपूर परिसरात आल्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये चंद्रपूरच्या परिसरात वणी हे तालुक्याचं ठिकाण असून रंगनाथ स्वामीची समाधी याच ठिकाणी आढळते. वणी येथे रंगनाथ स्वामींचं मंदिर असून त्या समाधीची बांधणीही 17व्या शतकातील असावी. दरवर्षी रंगनाथ स्वामींची फाल्गुन शुद्ध एकादशीस वणी येथे यात्रा भरते. फाल्गुन शुद्ध एकादशीत रंगनाथ स्वामी वणीत दिसला म्हणजेच त्याच तिथीवर प्रगट दिन साजरा होतो. संभाजीराजांच्या हत्या फाल्गुन वद्य अमावस्येची एकाच महिन्यात हे 2 प्रकार घडले आहेत. आता रंगनाथ स्वामीचा शोध घेणे गरजेचे असून शंभूराजांच्या कैद प्रसंगी महत्त्वाची भूमिका बजावणारा त्याचा उत्सव जर होत असेल तर संभाजीराजांच्या बलिदानाशी बेईमानी होते असाच त्याचा सरळ अर्थ निघतो. रंगनाथावरती आणखी पक्के संशोधन होणं गरजेचं असून वणीतील रंगनाथ स्वामीशी शंभू चरित्राचा संबंध असल्यास निश्चितच त्यावरती मंथन व्हावे. पाडवा तरुणांनी साजरा करावा का? गुढीपाडवा हा सण असू शकतो का? परंपरेला बदलणे गरजेचे नाही का? आईची साडी चोळी घरावर टांगणे मानवधर्माला धरून आहे का? विरोध करणारे महाराजांशी इमान राखतायत का? वडू व तुळापूरला गुढीपाडवा का साजरा होत नाही? शिवले, भांडारे, शिरसाट ही तुळापूरमधील बौद्ध व मातंग समाजात आडनावे का आढळतात? शीख समाज गुरु गोविंद सिंगांच्या बलिदानातून प्रेरणा घेतो.
तिथे सचखंड गुरुद्वारा उभारला जातो. तसे आपण आपल्या शंभूराजांच्या बलिदान स्थळाचं पावित्र्य जपतो का? तरुणांनो, शंभूराजांच्या बलिदान दिनी आपण टोकाचा विरोध स्वीकारून गुढीची अपमानी परंपरा बदलवूया व सूर्योदय समयी येणाऱ्या पाडव्यास अत्यंत साध्या पद्धतीने गोड धोड न खाता स्टीलच्या रॉडवर एक पाती भगवा ध्वज कलशामध्ये रोवून प्रत्येकाच्या निदान आपल्या तरी घरावर स्वाभिमानाचा, शौर्याच्या, बलिदानाच्या परंपरेला भावपूर्ण मानवंदना देऊन भगवा फडकवूया. तुम्हाला माझ्या शंभूराजाच्या बलिदानाच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाची शपथ. चला, स्वराज्याच्या धाकल्या धन्याचं वीर वारस होऊया. नाहीतर शंभूराजे आज म्हणतील, आबासाहेब, पाहिलीत आपली शंड माणसं. अहो, स्वराज्याच्या बलिदानाचंही यांनी भांडवल केलं. यांना कुणीही सांगितलं तरी ते हेकेखोरपणे रूढीला चिकटून बसतील, धर्माची ओळख देतील. याच धर्मांधांनी आम्हाला धर्मवीर म्हणून कायमचं संपवून टाकलं. आमचं बलिदान हे स्वराज्यासाठी झालं. म्हणूनच शेवटच्या क्षणी मिया खान हा आमच्याशी इमान राखून राहिला. शहजादा अकबरानं आमचे प्राण वाचवले. आमच्या प्रेताचे संस्कार इथल्या मांगामारांनी केले. मात्र ज्यांनी आमचा वारसा सांगितला ते आम्हाला समजू शकले नाहीत. शेवटी या शंडामध्ये काही बाणेदार निपजतील आबासाहेब. तीच माणसं स्वराज्याची खरी वारसदार ठरतील. जगदंब जगदंब.